नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर कोकण कॅप्चर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, मी आज तुमका एक अशी परंपरा दाखवतलोय. ती परंपरा म्हणजे देवपळण. आजही वांयगणी गावात अशी परंपरा जपत इलेली असा. ती देव रवळनाथाच्या स्पर्शान पावन झाल्या या पुण्यभूमीत आजही लोक त्यात हुरहुरीने गाव सोडतात आणि गावाच्या वेशीबाहेर जाऊन राहतात. चला तर मग तुमका मी आज ही परंपरा कशी असता ती अनुभवतोय. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत तुम्ही बघलेलास. माझ्यासोबत असतात आज सावंत काका. त्यांना आम्ही जरा देवपळणीविषयी माहिती विचारूया. म्हणजे काय, कशी देवपळण होता. देवपळण म्हणजे काय? वांगणच्या देवस्थानापासून देवपळण होता ती अशी की पूर्वकाळपासून ह्या गावातून 3 दिवस मोकळे होऊन आम्ही बाहेर वस्ती करून, गावात कोणतीच माणसाची वस्ती नसायची अशी मर्यादा दिली आहे. त्यामुळे इतर जी काय देवाची कामं असत किंवा गावाची कामं असत, शेतीवाडी आहे, त्याच्यासाठी ती 3 दिवसाची वसाड असं म्हणून गाव करूचो. निर्मिती गाव पहिलं वसाड होतं आणि तो वसवलं गेलो. त्यामुळे ही एका देणगी दिली आहे. आणि हे देवपळणीसाठी आम्ही 3 दिवस बाहेर असतो. अगदी सगळी कुटुंब, लहान मुलं किंवा कोंबडी, कुत्री, जे काय ढोर असेल सगळं असेल तेवढा घेऊन आम्ही बाहेर चिंदर सडहळी या ठिकाणी देव आणि आम्ही ह्या मुक्काम आमचा असतात. देव म्हणजे काय? प्रत्यक्षात आम्ही खांब नेत नाही, पाषाणाच्या जागेवरच असतात, पण पाषाणापासून तयार करून आम्ही रास म्हणून 12 पूर्वसून नारळ असं नेतो. आणि त्यामुळे आमची देवपळण हे होतं. आणि जातेवेळी खर्चात त्या नारळात आम्ही कौल लावतो देवाक. आणि तो जर उजव्या बाजूचं कौल झालं तर मग आमका गावात जाऊ हुकूम. तरी किती वर्षापासून परंपरा चालत दिलेली आहे? जवळजवळ माका आता 88 वर्ष झाली. 88 वर्षाच्या काळांतरचं अगोदरच्या पासून. मग रात्री कार्यक्रम वगैरे काय असतो? कार्यक्रम आपले इतर करमणुकीसाठी काही दायकालो भजना असं वगैरे काय नाही काय कार्यक्रम लहान मुलांचे वगैरे असे असतात रात्रीचे. धन्यवाद. तुम्ही बघू शकता रवळनाथ मंदिर कशी शुकशुकट आती. कोण नाही बघा, सगळे गावातली मंडळी गेली आहेत. तर मित्रांनो, हे बघू शकतास तुम्ही रवळनाथ मंदिर. आणि हे कडान लावल्याने म्हणजे 3 दिवस 3 रात्र या देवळात पूजा पण होणार नाही. तुम्ही बघू शकतास गाव सगळं आता 3 दिवस 3 रात्र मर्यादेच्या बाहेर जाणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे बघा देवपळणीचं सामान. आता आम्ही पुढे जातलो 3 दिवस 3 रात्र. आणि या बघा अशा प्रकारे घरा दरवाजा कडान लावतात. तुम्ही बघू शकतास. तर मंडळी, तुम्ही बघू शकतास देवपळण असतात. आणि सकाळी ती सगळी मंडळी ढोरा घेऊन जातो. ती बघा हे बघा, या फक्त कोकणातच तुम्ही बघू शकतास. अरे का उचलून न्यायचं मेले पाडे. हे बघा असे कुत्रे बित्रे घेऊन जायचे लागतं सगळे. मामा आमून सांग, आमचं पप्पी मामा. मंडळी कशा प्रकारे सामान घेऊन जातात ते हे बघा. बघू शकता ही माहेर जाता ही बघा देवपळणीची. तर तुम्ही बघू शकता असा घरात कडान बांधतात. तुम्ही वांयगणी पूर्ण गावात गेला तरी प्रत्येकाच्या घरात असा कडान असताला. तर बघू शकता तुम्ही नंदू सावंत हे बघा सामान घेऊन जातो. तर तुम्ही बघू शकता मीराताई सामान भाजी बिजी घेऊन येतात. भाजी फुकट जाणार, माकड खातील ना, म्हणून तिकडे घेऊन चाललो आता. तर खास सोहम नाईक सावंतवाडीवर नाही ते का अनुभव विचार म्हणजे काय वाटतं तुका? 3 वर्षातून एकदा गाव पण असता म्हटला 3 वर्षातून एकदा गाव पण जाऊया. हॉस्टेलात राहण्यापेक्षा हॉस्टेलात आता 2च सुट्टी रवली आहेत. आता 1 सुट्टी मारली. आता फक्त मी एकदाच घरात येऊ शकतोय मे महिन्यापर्यंत. सरांनी तुका सुट्टी दिली नाही? सरांनी दिल्या नाही सुट्टी, मला दे सांगलाय सर कार्यक्रम आपली काय करून देवा सुट्टी. म्हटला देव पण असता आमची 3 वर्षातून एकदा. सरांनी दिल्या नाही सुट्टी, म्हटलं जा म्हटलं.
3 वर्षाने एकदा असतं म्हटलं येऊया, नंतर कधी येऊ गावात नाही गावात काय माहित, जाऊया आता. तर आपली गाडी आता स्टार्ट झाली आहे. सामान रमा का चला चला देवपळणी सगळ्यांनी यावा, सगळ्यांनी बघू येवा, शकता. मजा करूया, देवपळणीचा आनंद लुटूया. चला सगळ्यांनी देवपळणी सडेवाडी येते, आनंद लुटूया एकदम. सगळं बोजा विस्तार घेऊन जावचं लागता, कुत्रे बघू कोंबडी शकता मांजरा. तुम्ही सगळं सामान. चल आम्ही जातो, तुम्ही पण जा. तर आम्ही आता रवतलो त्या घरात इलो. तर मंडळी बघू शकतास, आता आम्ही हळूहळू आता सामान आतमध्ये घेऊन जातो. सकाळी थोडा सामान येऊन ठेवलेलो. तर तुम्ही बघू शकतास, ही खास पुण्यावर येईल या. एका अनुभव विचारूया काय हा. मस्त अनुभव आहे, आम्हाला खूप आवडलं. मी एन्जॉय करण्यासाठी मी इथे थांबली आहे, देवपळणीसाठी. तर मंडळी इकडे बघू शकतास, कोंबडी बिंबडी पण जापात होत. गेलेले आमचे सिद्धेश सावंत मित्र हे बघा, बसची वाट बघतो. आता बसची वाट बघतात असं वाटतं. तर गणेश सावंत इले होत. हे आता हे बघा घेऊन जातात भाडी व्हिडिओ बघू शकतात. तर हे बघा कुत्रे मांजरा सगळी पराटोरा घेऊन जाऊची लागतात, असे पळण असतं त्यामुळे. आणि स्वरा तर हे आमचे बाबल सावंत मित्र हे बघा. हे आता कसे सामान घेऊन जातात. बघू शकतात आमचे अजून दोन आमच्या वाडीतले मित्र आमचे इले हे बघा, कशी देवपणीची ढोरा घेऊन जाऊची लागते ती बघा. सचिन पेडणेकर आणि आमचं गौरव पेडणेकर. तुम्ही बघू शकता आम्ही आता सडेवाडीत ढोरा घेऊन जातो साड्यान. बघू शकतास इकडे पुढे सोहमा मध्ये श्यामा का होय अथर्व. तर तुम्ही बघू शकतास आम्ही आता ढोरा घेऊन जातो सडेवाडीत. हे बघा आता आम्ही आता वांग्यांच्या सड्या रिलो आमच्या, आणि पुढे आता तिकडे घेऊन जातो. चल वाट्या चल. चल इकडे बघू शकतास अवतार आता काय झालं, थकाक झाला. अजून 2-3 किलोमीटर जाऊचा पुढे. चला पुढे जाऊया. वांगणी गावात अशी परंपरा असा ती म्हणजे देवपळण. तुम्ही बघू शकता सगळी ढोरा पोरा कुत्रे मांजरा सगळी घेऊन जाऊची लागतात. पण मजा येतात, एक आनंद आणि समाधान. तर आम्ही आता सड्या राहू आणि ही बघा आमची ढोरा घेऊन जातो. बिचारो बैल म्हातार व्हा, पण त्याका पण काय नेऊ व्हाया. पण ठीक आम्ही बाहेर राहतलो आणि आमची ढोरा गावात राहतली या बरोबर नाही. म्हटलं पुढे जाऊया घेऊन. बघू शकतास काय ऊन लागता भन्नाट खतरनाक. बघू शकता कोंबडी आहे ती बघा, सगळं संसार घेऊन येऊचं लागतं. तर मंडळी आम्ही आता इलो जे रवणात आमचं देव बघा, पाया पडाय म्हटलं पहिलो. तुम्ही बघू शकतास रवणात पदस्पर्शान पावन झालेल्या या पुण्यभूमीत आजही ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत दिलेली असा. आजही धावपळीच्या जीवनात अजूनही ही परंपरा जपून ठेवलेली असा. त्यासाठी मी वांगणी गावासाठी मानाचं मुजरो करतोय. मित्रांनो असं होतं देवपणीचा दिवस. आमका पण थकाक झाला कारण आमका पण पळायचा होता. तर तुमका आज देवपणीचा व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही खायना बघता तर पण सांगा. आणि तुमका जर आजचा व्हिडिओ आवडलो तर कोकण कॅप्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.